ठेवायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्य घोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू. या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचे जे काही पूर्वकालीन होते हे पूर्वकालीन पाहत असताना आपण बुद्ध आणि वैदिक ऋषीचं तत्वज्ञान आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. बुद्ध आणि तत्ववेत्ता जो कपिल होता, या कपिलाचं सुद्धा आपण या ठिकाणी तत्वज्ञान पाहिलेलं आहे. आणि या कपिलाचं तत्वज्ञान पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की सिद्धार्थ गौतमाने या कपिलाच्या तत्वज्ञानातून केवळ त्यांचे 3 मुद्दे या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. कारण देव जे आहे या देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले आहे हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी या ठिकाणी अमान्य केलेलं आहे. आणि मग या ठिकाणी जर सत्य आहे तर सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व ते क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हेही त्यांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले आहे. कपिलाच्या या शिकवणुकीतील बाकीचा जो भाग आहे आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने आवश्यक म्हणून त्यांनी या ठिकाणी तो सोडून दिलेला आहे. ब्राह्मणे पाहत असताना या ठिकाणी ब्राह्मणांचा जो काही धार्मिक ग्रंथ आहे तो म्हणजे वेद. आणि या वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारखेच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात. ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेलं आहे किंवा आधारलेले आहे. पहिला सिद्धांत या ठिकाणी असा होता की वेद केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूकही आहेत आणि त्याचा अधिकार वादातीत आहे. ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा असा सिद्धांत होता
की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ केला आणि ते पार पाडले आणि ब्राह्मणांना जर दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते, असं वैदिक यज्ञ अर्थातच ब्राह्मणांचं तत्वज्ञान या ठिकाणी असं होतं. वेदामध्ये या ठिकाणी सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणापाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजवादाविषयी सुद्धा त्यांची एक कल्पना होती. आणि या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्य वर्ण असं या ठिकाणी नाव दिलेलं होतं. या चातुर्वर्णाची कल्पना वेदामध्ये सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे स्वखलनातील व वादातील आहेत, त्या अर्थी ही समाज रचनेची चातुर्य वर्ण पद्धती सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमनावर आधारलेली होती आणि ही जी काही समाज रचना आहे किंवा समाज नियमनावर आधारलेली होती. समाज पद्धती जी काही विशिष्ट पद्धतीवर या ठिकाणी नियंत्रणावर आधारली होती. पहिला नियम या ठिकाणी असा होता की समाज 4 वर्ण अवस्थेवर वर्णात विभागला गेला होता. पहिला जो 4 वर्गापैकी पहिला वर्ग आहे ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. दुसरा नियम या ठिकाणी असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही आणि या वर्ण व्यवस्थेमध्ये सामाजिक जी समानता आहे ती असू शकत नाही. वर्गावार विषमतेच्या नियमनाने ते परस्पराशी बांधले गेलेले पाहिजे. सर्वच्या वर जे आहे ब्राह्मण असले पाहिजे, ब्राह्मणांच्या खाली पण वैश्याच्या वर क्षत्रिय आणि क्षत्रियाच्या खालोखाल, परंतु शूद्राच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वाच्या खाली असले पाहिजे. जसं पूर्वी ज्या उतरंडी होत्या त्या उतरंडीप्रमाणे यांनी ही वर्ण व्यवस्था रचलेली होती. सर्वांच्या वर ब्राह्मण असले पाहिजे, ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्याच्या वर क्षत्रिय आणि क्षत्रियाच्या खालोखाल परंतु शूद्राच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वाच्या खाली असले पाहिजे. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4ही वर्णात समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार यांना प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमनावर आधारलेला होता. या ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते मात्र क्षत्रियांना मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत आणि वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच, पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना न दुखवता जगणे एवढेच त्याला या ठिकाणी त्याचा हक्क होता. म्हणजे 3 जे काही वर्ग आहेत त्या 3ही वर्गाला या ठिकाणी न दुखवणं आणि आपलं जीवन व्यतीत करणं, जगणं एवढाच त्याला या ठिकाणी हक्क होता. या चातुर्य वर्णाचा तिसरा नियम या ठिकाणी असा होता की जे काही व्यवसाय पद्धती आहे ही व्यवसायाच्या विभागणी संबंधीचा होता. अध्ययन करणं, अध्यापन करणं आणि धार्मिक विधी करणं हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता, तो त्यांचा अधिकार होता, तो त्यांचा व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे हा होता, तर व्यापार करणं हा वेश्यांचा व्यवसाय किंवा त्यांचा अधिकार होता. व्यापार करणं हा वेश्यांना सोपविण्यात आलेला होता आणि 3ही वर्गाची सेवा, चाकरी आणि सेवा करणं हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेला व्यवसाय हे खास त्या वर्णासाठी होता. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नव्हतं. या चातुर्य वर्णाचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. तिसरा नियम झालेला आहे व्यवसायाचा आणि या ठिकाणी चातुर्य वर्णाचा या चौथा जो नियम होता तो म्हणजे शिक्षणाबद्दलचा.
या चातुर्य वर्णाचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासाठी होता. चातुर्य वर्ण पद्धतीने शिक्षणाचा हक्क केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय वैश्य या पहिल्या 3 वर्णांना दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क त्यांनी नाकारण्यात आला होता. चातुर्य वर्णाच्या नियमनाचे शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो अधिकार नाकारण्यात आलेला होता. म्हणजे ब्राह्मणाची स्त्री असेल, महिला असेल, वैश्याची महिला असेल, क्षत्रिय कुळातील महिला असेल, या तिन्ही वर्गातल्या महिलांना तो अधिकार नाकारण्यात आला होता आणि शूद्रांना, पुरुष आणि स्त्रियांना हा दोन्ही काही अधिकार नाकारण्यात आला होता. आणखी एक या ठिकाणी 5वा नियम असा होता की या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले होते. पहिला होता आश्रमाला, यालाच ब्रह्मचर्य म्हणतात. दुसरं नाव आहे ग्रस्त आश्रम, तिसरं आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथं जे आहे संन्यास आश्रम. म्हणजे या ठिकाणी हा 5वा जो नियम होता त्या नियमानुसार माणसाचं आयुष्य जे आहे हे 4 टप्प्यामध्ये गेलं पाहिजे आणि 4 टप्प्यामध्ये त्याची ही आश्रम व्यवस्थेचा नियम या ठिकाणी लावला होता. पहिला म्हणजे आश्रम अवस्थेत तिथे ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शिक्षण घ्यायचं. दुसरं म्हणजे लग्न वगैरे करून त्याने ग्रस्त आश्रमामध्ये आपलं जीवन व्यतीत करायचं. तिसरं म्हणजे वानप्रस्थ आश्रम म्हणजे संन्यास घ्यायचा आणि 5वं म्हणजे केवळ संन्यास आणि संन्यासच या ठिकाणी घ्यायचा. पहिला आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट जे आहे अध्ययन आणि शिक्षण ग्रहण करणं आणि दुसऱ्याचं उद्दिष्ट असं होतं की वैवाहिक म्हणजे लग्न वगैरे करून आपलं जीवन जगणं. तिसरं उद्दिष्ट असं होतं की वैराग्य जीवनाची म्हणजे ग्रहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणं हे होतं. चौथं होतं आश्रमाचं उद्दिष्ट की माणसाला ईश्वराचा शोध घेण्यात व त्याच्याच विलीन होण्यास समर्थ करणं हे होतं, अर्थातच संन्यास घेणं. आणि या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच होते. म्हणजे हे जे काही आश्रमाचे प्रणाली होती ती म्हणजे वरील 3 काही जे वर्ग आहेत त्या 3च वर्गाच्या ते पण केवळ पुरुषांनाच घेता येत असत. पहिला जो आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता, त्याचप्रमाणे चौथाही आश्रम ग्रह व स्त्रियांना व्रजच होता. चातुर्यवर्ण नावाची अशी ही जी वर्ण अवस्था होती ती दिव्य आदर्श समाज रचना, तिलाच या ठिकाणी चातुर्यवर्ण असे नाव देण्यात आलेलं आहे. याच अवस्थेला काय नाव देण्यात आलेलं आहे? चातुर्यवर्ण अवस्था असं नाव देण्यात आलं होतं. ब्राह्मणांनी या नियमनाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठलाही पळवाट किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात या ठिकाणी उतरविला. ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत या ठिकाणी आहे कर्मवाद. आत्म्याचा जन्म मरण्याच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तोही भाग होता. ब्राह्मणाचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचं उत्तर असं होतं की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पुनर्जन्मातील कृत्यावर अवलंबून आहे आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा या ठिकाणी तीव्र असा विरोध होता. वेद हे स्थलनातील आहेत व त्याचा अधिकार वादित आहे हे त्यांचे या ठिकाणी म्हणणे भगवान बुद्धांनी नाकबूल केले. त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्ययास नसावा. माणसाला सत्य यथार्थ सत्य समजलेच पाहिजे. भगवान बुद्धाच्या या
मते विचार स्वातंत्र्य सर्वांना महत्त्वाची व आवश्यक बाब होती. कारण बुद्धांनी या ठिकाणी त्यांचं तत्वज्ञान नाकारलं आणि बुद्धांच्या मत जे आहे, बुद्धांचे विचार जे आहेत, त्यांचे विचार जे आहेत, स्वातंत्र्य सर्वांना महत्त्वाची व आवश्यक बाब होती. कारण स्वातंत्र्य सर्वांना असायला पाहिजे असं बुद्धाचं तत्वज्ञ होतं आणि सत्य शोधून काढण्याचा या विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची या ठिकाणी खात्री होती. वेद अपौरुषीय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. कारण जे या ठिकाणी वेद लिहिलेले आहेत हे वेद अपौरुषीय आहेत असं या ठिकाणी त्यांनी मानलेलं आहे. असं मान्य याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. या कारणावास्तव ब्राह्मणांनी तत्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला आणि हा ब्राह्मणांचं जे काही तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान बुद्धांना त्याच्यामध्ये दोष आहेत असं वाटलेलं आहे. ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच या ठिकाणी विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना या ठिकाणी मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी या ठिकाणी भेद केला. दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणं हा खरा यज्ञ होय. जर दुसऱ्याचं हित होत असेल, जर दुसऱ्याचं हित होत असेल तर स्वहिताचा त्या ठिकाणी त्याग करणं याला खरा यज्ञ या ठिकाणी मानलेला आहे. तर हे यज्ञ होय असं त्यांनी या ठिकाणी मानलं. परंतु वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणं हे त्यांचं मत जे आहे खोटा यज्ञ आहे असं या ठिकाणी बुद्धाला वाटलेलं आहे. ब्राह्मणाचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशुचे बळी देऊन केलेले यज्ञ असत आणि अशा यज्ञाचा खोटा यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला आणि आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी ते असे यज्ञ केले गेले तरी त्यांना ते मात्र मान्य नव्हतं. कारण ब्राह्मणी तत्वज्ञानामध्ये यज्ञ जो आहे एखाद्या पशुचा बळी देणं आणि तो यज्ञ करणं असा असायचा आणि म्हणून या ठिकाणी बुद्धांना हा यज्ञ केले तरी त्यांना ते मात्र मान्य नव्हतं. यज्ञाविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत पशूंना बळी देऊन जर एखाद्याला स्वर्ग प्राप्ती होत असेल तर मग त्याने आपल्या स्वतःच्या बापाचा बळी का देऊ नये. स्वर्गात जाण्याचा तो अधिकच कसा आहे तर अधिकच जलद मार्ग आहे. तो अधिकच जलद मार्ग ठरेल. भगवान बुद्ध या विचाराशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितकाच जी काही चतुर वर्ण व्यवस्था होती ही चातुर्य वर्णाचाही सिद्धांत त्यांना मात्र नापसंत होता. जे मानवामध्ये या ठिकाणी भेद सांगितलेला होता तो चातुर्य वर्ण व्यवस्थेचा सुद्धा या ठिकाणी सिद्धांत भगवान बुद्धाला कसा होता तो अमान्य होता किंवा नापसंत होता. चातुर्य वर्णाच्या या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेला समाज रचना त्यांना नैसर्गिक समाज रचना वाटलेली नाही. कारण ही रचना निसर्गाने रचलेली होती का नाही तर ह्या मानवानेच या ठिकाणी हा भेदाभेद केलेला होता आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी तो अमान्य होता. तिच्यातील वर्ग रचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार ती तयार केलेली अशी ती समाज रचना होती आणि मोकळा आणि स्वतंत्र समाज भगवंताला या ठिकाणी पसंत होता. परंतु अशा पद्धतीची ही समाज रचना मात्र त्यांना मान्य नव्हती. ब्राह्मणाची चातुर्य वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती आणि एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि एकदा शूद्र झाला की तो कायमचा शूद्र. ही समाज रचना या व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेली दर्जावरून आधारलेली होती.
आणि या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे. आणि म्हणून या ठिकाणी या ब्राह्मण वर्गामध्ये जर एखादा व्यक्ती जन्मलेला आला आणि त्याच्यामध्ये कितीही दुर्गुण असले तरी मात्र तो ब्राह्मणच म्हटला जात असे. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धांना हा सुद्धा जो दर्जा आहे हे त्यांना मान्य नव्हता. आणि त्यांच्या सद्गुण म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये कितीही सद्गुणी असला किंवा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही त्या ठिकाणी किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाज रचनेत स्थान नव्हतं. म्हणजे एखादा जरी खालच्या वर्गामध्ये जरी जन्मलेला व्यक्ती असला परंतु त्याच्यामध्ये गुण आहेत, योग्यता आहे आणि ही योग्यता आणि गुण जे आहे ती प्रगती यांना या समाज रचनेमध्ये कदापि स्थान नव्हतं. म्हणजे या वर्ण व्यवस्थेच्या समाज रचनेमध्ये याला मात्र स्थान नव्हतं. विषमता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदीच निराळे होते. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होतं आणि समाजावर वाढलेले ते केवळ एक काय होतं तर समाजावर वाढलेले एक प्रकारचं बांडगुळ होतं. बांडगुळ होते तर ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्याचा या ठिकाणी विरोध होता. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेचे समाधान झाले नाही तर वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राही म्हणजे समाजामध्ये सुसंवाद साधता यावा या ठिकाणी त्याला किंवा सुसंवाद निर्माण करणं तर दूरच राही. म्हणजे सुसंवाद साधला जात नव्हता ना, एका वर्गाचा दुसऱ्या वर्गाशी संवाद साधला जात नव्हता. पण वर्गावार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून तो अखंड कलहाचे कारण होईल असे या ठिकाणी बुद्धाला वाटले. 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नव्हतं. कारण ज्याला जो व्यवसाय दिलेला आहे तोच व्यवसाय त्यांनी करायचा. स्वातंत्र्य जे आहे प्रत्येकाला या ठिकाणी व्यवसायामध्ये सुद्धा दिलेलं नव्हतं. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरूनच निश्चित करण्यात आलेलं होतं. चातुर्य वर्णाच्या नियमनाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली होती तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो पाया कसा होता, चुकीचा खास असा होता. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्य वर्णाने सर्वांच्या हितसंबंधाकडे ते लक्ष दिले नाही आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केलेला नाही तर खरोखरच मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठी या चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानव श्रेष्ठी म्हणून घेणाऱ्या या वर्गाला सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले होते. आणि म्हणून या ठिकाणी हे जी वर्णव्यवस्था होती ही वर्णव्यवस्था या स्वतःला मानव श्रेष्ठ म्हणून घेण्याचा मार्गाची सेवा करणं माणसाला भाग पाडण्यासारखी आलेली होती. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दासत्व ठेवण्यासाठी ही योजना मात्र आखलेली होती किंवा करण्यात आलेली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच हे ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धांचे या ठिकाणी मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणताही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता कारण पूर्वजन्मातील कर्मामुळे या जन्मातील त्याची दुःखे अवस्था ठरवण्यात आली होती. कारण ब्राह्मणी जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान कर्मावर आधारित होतं की हे पूर्वजन्मातील जे कर्म आहेत त्या कर्मामुळे या जन्मातील त्यांची दुःखाची अवस्था ठरवण्यात आलेली होती. या ब्राह्मणी तत्वज्ञानाने ज्याची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती
त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य सुद्धा नव्हतं. म्हणजे संपूर्ण या मानव जातीतील ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे तिन्ही वर्गातल्या स्त्रिया आणि शूद्र या स्त्रिया आणि पुरुष या सर्वांना या ठिकाणी या वर्गाला समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सुद्धा स्वातंत्र्य जे आहे किंवा सामर्थ्य जे आहे ते त्यांना नाकारलं होतं किंवा नव्हतं. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या या अज्ञानामुळे, कारण यज्ञ म्हणजे ज्ञान जे आहे अर्जितच करायचं नाही आणि त्यामुळे त्यांना लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हतं. कारण ज्ञान अर्जितच करायचं नाही, काही शब्द त्यांच्या कानावर गेलेच नाही पाहिजे आणि जर एखादा चुकून हुकून जर त्या ठिकाणी गेला तर त्याच्या कानामध्ये काय ओतल्या जायचं, शिसं ओतल्या जायचं, कारण हे शब्द सुद्धा कानावर ऐकण्याचं त्यावेळेस अशा पद्धतीची ही वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अशून्य करून टाकले होते. हे त्यांना समजलेच नव्हते. या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले. म्हणजे या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी हे त्यांचे काय बनले, सगळेजण त्यांचे भक्त बनले. कारण ब्राह्मणाच्या हातानं पूजा करायला पाहिजे. जे मूल जन्मल्यापासून तर माणूस मृत्यू पावेपर्यंत केवळ ब्राह्मणच आला पाहिजे असं या ठिकाणी एक लोकांची, सगळ्याच लोकांची काय झाली होती, धारणा झाली होती. आणि शस्त्र धारण करणे हा आपली मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा सुद्धा हक्क नाकारण्यात आला होता. या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे एक प्रकारचे भक्त बनले आणि त्यांचा ते पुरस्कार करू लागले. या ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. अशा या समाज रचनेत बदल घडविणे शक्यच होते काय? आणि या समाज रचनेमध्ये बदल घडवणं शक्य होतं का? नाही ना, कारण एवढा पगडा बसलेला होता लोकांच्या मनावर की ते कोणत्याही प्रकारचं बंड करू शकत नव्हतं. ही समाज व्यवस्था ईश्वर प्रणित समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्यच नव्हती. आणि ही समाज रचना कशी होती, तर ती ईश्वरानंच निर्माण केली आणि हे सगळं काही ईश्वरानं निर्माण केलेलं आहे, त्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे या ठिकाणी मानल्या जायचं. बुद्धाला माहित होतं की ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होतं. आणि या कारणासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोध म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केलं. आणि हे जे काही आहे हे सगळं काही अमान्य करण्यासाठी, याच करण्यासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोध म्हणून प्रथम जर कुणी या ठिकाणी विरोध केला असेल या भारत देशामध्ये तर तो म्हटलं म्हणजे कुणी केला विरोध? तथागत भगवान बुद्धांनी प्रथम केलेला आहे. आणि म्हणून आपण बुद्धांना काय म्हणतो? आद्य क्रांतिकारक. जर अगोदर कुणी क्रांती केली असेल तर ती कुणी केलेली आहे? बुद्धांनी केलेली आहे. आपण पाहिलेले आहे, पुढे पुढे आपल्याला येणार आहे. बुद्धांनी जे आहे या ब्राह्मणी समाज व्यवस्थेविरुद्ध प्रथम फाईट केलेली आहे. या धम्मामध्ये त्यांनी कोणता जाती धर्म पाहिला का? नाही, हा धम्म त्यांनी सगळ्यांना समान म्हणून सगळ्या जाती धर्मातील लोकांना त्यांनी आपला धम्म दिलेला आहे. आणि जे ग्रंथ या ठिकाणी ब्राह्मणी समाजांचे होते, उपनिषदे, आणि त्यांची शिकवण अशी होती की उपनिषदे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते. उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत, कोणत्याही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. असे असून उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचा एक भाग झाला आणि उपनिषदांची संख्या ही बरीच मोठी होती. त्यातील काही महत्त्वाची जी आहेत की ती म्हटलं म्हणजे काही मुळीच महत्त्वाची नाहीत. त्यापैकी काही उपनिषदे असे होते की वैदिक सिद्धांत
ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात होती. वैदिक अभ्यास म्हटलं म्हणजे अज्ञान अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी या सर्वांचे एकमत होते. चार वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ आणि त्यांचे फल हे अवैदिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना शिकविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा याच्यावर केंद्रित झाली होती. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यात आत्म्याची मुक्ती आहे. या उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असाही होता की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. आता प्रश्न या ठिकाणी असा आहे की ब्रह्म हे सत्य आहे काय? उपनिषदांचे सिद्धांत मान्य करायचे की नाही हे या प्रश्नाचा उत्तरावर या ठिकाणी अवलंबून होतं. आणि ब्रह्म हे जर सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा या ठिकाणी होता का? कारण बुद्धाला काय तत्वज्ञान मान्य होतं? जर सत्य असेल तर त्याला पुरावा पाहिजे. आणि म्हणून उपनिषदांच्या या कर्त्यात याविषयी प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला नव्हता असे नाही. जे प्रश्न या ठिकाणी विचारले गेले होते ते असे होते की अशा प्रकारचे प्रश्न या याज्ञवल्क्यासारखा महर्षी विचारण्यात आलेले होते. आणि बृहद्योपनिषदात यज्ञ वाकल्याने महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याला विचारण्यात आले होते की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय. या प्रश्नावर त्यांनी असं सांगितलं, नेती म्हणजे मला माहित नाही, मला माहित नाही, मला माहित नाही. एवढंच या ठिकाणी ते सांगू शकले. आणि ज्याच्याविषयी कुणालाच माहित नाही मग ते सत्य असू शकतं का? ज्याच्याविषयी कुणालाच माहित नाही ते सत्य असू शकतं का, असू शकेल का, असा बुद्धांचा या ठिकाणी प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण या ठिकाणी आलेली नाही किंवा अडचण भासली नाही. जे काही उपनिषदे आहेत हे उपनिषदे आणि हे उपनिषदे केवळ कल्पनेवर आधारलेले आहेत. जशी कल्पना एखादी गोष्ट असते, एखाद्या लेकराला आपण सांगतो तशा पद्धतीचे हे काय होते, उपनिषदे होते. आणि हे कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही. आणि म्हणून या ठिकाणी ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धांनी काय केलं होतं, नाकारलं होतं. उपनिषदे बुद्धांनी काय केले होते, नाकारले होते. कारण ते जर सत्य असेल तर सत्याला पुरावा पाहिजे. आणि पुरावा कोणीच सांगायला तयार नाही की हे खरं आहे, याला मी पुरावा आहे, मी पाहिलेला आहे, हो की नाही. आणि म्हणून या ठिकाणी जर ब्रह्माला या ठिकाणी प्रश्न विचारला की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, तर सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं की मला माहीत नाही, मला माहीत नाही, मला माहीत नाही. एवढं या ठिकाणी सांगितल्यानंतर हे यज्ञ वाक्याला सुद्धा या ठिकाणी कुणी सांगू शकलं नाही. आणि म्हणून बुद्धाने हे ब्राह्मणी तत्वज्ञान धिक्कारलं. त्याचा प्रथम विरोध जो आहे या ठिकाणी कुणी केलं, मग बुद्धांनीच केलेला आहे. आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, क्रांती अगोदर कुणी केलेली आहे, तर बुद्धांनी केलेली आहे. आणि म्हणून त्यांना आपण आद्य क्रांतिकारक असं म्हणतो. आज आपण या ठिकाणी इथे थांबणार आहोत. कारण हे ब्राह्मणी तत्वज्ञान जे आहे आजही काही लोकांच्या डोक्यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचं वर्चस्व आजही काही लोकांच्या डोक्यातून निघलेलं नाही. आजही काही लोक जे आहेत, बंद कर बेटा.